हॅलो गाईज, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आज मी राजस्थानी मेकअप लुक घेऊन आलेला आहे आपल्यासाठी। तर राजस्थानी मेकअप लुक ह्यो कसा करायचा ह्यो आज मी शिकवणार आहे। नॉर्मली इथं मी पहिला माझी स्किन प्रेप करून घेणार आहे, मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि प्राइमर सुद्धा लावून घेतलेला आहे आणि इनसाइडचं मी कन्सिलर सुद्धा लावून घेतलेलं आहे। आता मी पहिला इथं आय मेकअप करणार आहे। तर मी इथं फाउंडेशन आय मेकअपवर लावून घेतलेलं आहे आणि पिटमी कॉम्पॅक्टनं मी ते आय सेट करून घेतलेलं आहे। आता इथं मी पिंक कलरचं शेड घेतलेलं आहे, ते मी बरोबर प्रमाणे ब्लेंड करून घेणार आहे। तर दोन्ही आईजला मी बरोबर आता पिंक शेड आहे हा ब्लेंड करून घेतलेला आहे। त्यानंतर इथं मी लावणार आहे मरून कलरचं शिमर लावणार आहे। ते शिमर मी प्रॉपर फ्लॅट ब्रशनं फ्लफी ब्रशनं आपल्याला लावून घ्यायला पाहिजे। मी माझ्या आयबॉल्सला तेवढंच नाही तर फुल मी हाफ कटक्रीज करतो ना तेवढं मी ते शिमर अप्लाय करणार आहे। माझ्या आयलाइनरच्या एरियाला मी शिमर अप्लाय नाही केलेलं आहे। त्यानंतर मी इथं सगळं मी ब्रशेसनं खाली पडलेलं आहे ते डस्ट करून घेणार आहे। त्यानंतर इथं मी फाउंडेशन नाही तर बीबी क्रीम वापरलेली आहे। तर मी ते लावून ब्लेंडरनं ब्युटी ब्लेंडरनं ते मी प्रॉपर आहे हा ब्लेंड करून घेणार आहे। मी हाफ फेस आहे हा ब्लेंड करून आपल्याला दाखवलेला आहे आणि हा हाफ फेस किती फरक दिसतो बघा। तर मी प्रॉपर माझा फेस आहे हा मी ब्लेंड करून घेणार आहे। हे बघा आता आम्ही प्रॉपर आहे हा ब्लेंडिंग आमचं झालेलं आहे। त्यानंतर काय करणार आहे मी फिटमी कॉम्पॅक्टनं माझा सगळा फुल बेस आहे हा मी फिक्स करून घेणार आहे। तर मी कॉम्पॅक्ट पावडरनं लूज पावडरनं हा या बेस आहे हा फिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं मरून लिपस्टिक घेतलेलं आहे, ते मरून लिपस्टिक मी लिप्सवर लावून घेणार आहे। माझ्या प्रॉपर ते मी डार्क असं मरून लिपस्टिक लावून घेणार आहे। तर लिपस्टिक लावून झाल्यानंतर लास्टला एक बिंदी लावून त्यानंतर मी आयब्रो पेन्सिलनं म्हणजे आयब्रोज आहे हा सेट करून घेणार आहे। तर प्रॉपरली आम्हाला डार्क असे आयब्रोज सेट करून घ्यायला पाहिजे, नॅचरलच दिसायला पाहिजे। त्यानंतर मी इथं आयलाइनर लावून घ्यायलो आहे। आता आयलाइनर पण आपल्याला प्रॉपर हलक्या हातानंच लावून घ्यायला पाहिजे। हे आमचा राजस्थानी लुक आपल्याला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक